नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. नुकताच झालेला हा पेपर आहे आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये असणारे सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा. IMP म्हणून. असेच प्रश्न आपल्याला सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर यानंतर होणारे पॅटचे पेपर आणि द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी सामाजिक शास्त्र घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 3 गुणांसाठी आपल्याला इतिहास विषयावर आधारित 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि त्यांचे 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून त्या रिकाम्या जागी लिहायचं आहे. पहिलं, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. 2. इंडिया हाऊसची स्थापना पंडित वर्मा यांनी केली. 3. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला चले जाव आंदोलन असे म्हटले जाते. त्यानंतर ब भाग, योग्य जोड्या जुळवा 2 गुणांसाठी. 1. तुफान सेना. ब. GD उर्फ बापू लाड. दुसरं, आद्य क्रांतिकारक. क. वासुदेव बळवंत फडके. या पद्धतीने जोड्या लावून 2 गुण मिळवा. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 1. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना कोणते आव्हान केले? उत्तर, तुमच्या रक्ताच्या बदल्यात मी स्वातंत्र्य मिळवून देईल हे आव्हान केले. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यानंतर दुसरं, कमिशनर रेडचा वध कोणी केला? कमिशनर रेडचा वध चाफेकर बंधूंनी केला. तिसरं, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे. त्यानंतर नागरिकशास्त्र 3 गुणांसाठी 3 रिकाम्या जागा. पहिलं, कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते. 2. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो. 3. विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. त्यानंतर भूगोल विषयावर प्रश्नपत्रिका. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा 3 गुणांसाठी. 1. भारतातील केरळ राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते. 2. जमशेदपूर येथे लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे. 3. भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. त्यानंतर ब भाग, कारण स्पष्ट करा कोणतेही 1 2 गुणांसाठी. 1. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. उत्तर, कारण देशाची प्रगती आणि विकास मानवी संसाधनांवर अवलंबून असतो. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासामुळे लोकसंख्या उत्पादक बनते आणि आर्थिक वाढीस हातभार लावते. दुसरं, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा जसे की पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वाहतूक पूर्ण करण्यासाठी सरकारी सेवा आणि पायाभूत सुविधांची गरज असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.